उरण पनवेल प्रीमियर लीग राधे एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन रायगड जिल्ह्यातील दोन अशा तालुक्यांना एकत्र आणलंय. दोन क्रिकेटच्या महासत्ता, दोन पॉवर हाऊस एकत्र खेळताना पाहायला मिळतात आणि यामध्ये एक तडका दिलाय तो म्हणजे भारतातील दिग्गज आयकॉन, सर्वाधिक खरं तर असे आयकॉन खेळताना पाहायला मिळाले ज्यांनी ISPL पर्यंत मजल मारले आणि असे खेळाडू देखील तुम्हाला आज आयकॉन खेळताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर JPL साई सुरेश मात्रे तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. ऑन द स्ट्राईक साईच्या समोर पहिलाच चेंडू. स्वस्तिक मात्रे तुम्हाला ताऱ्याचा गोलंदाज पाहायला मिळतोय. चेंडू बेकानं प्रचंड टाकला होता, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. नॉस्ट अगेनला तुम्ही विवेक शेलारला देखील पाहू शकता. महत्वाचा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाची लढाई देखील पाहायला मिळणार आहे. या वेळचा बॉल अगदी पंचांकडे अशा पद्धतीने जरूर पाहिलं. अगदी लाईन टप्पा योग्य देखील पाहायला मिळाला आणि यासाठी स्वस्तिक देखील ओळखला जातोय. चांगली गोलंदाजी स्वस्तिकने बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये केले आणि हा बॉल अगदी योग्यच लाईनवर पाहायला मिळाला. टप्पा देखील चांगला होता आणि डॉट बॉलची इथून सांगता पाहायला मिळाली. हा बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. तो स्वस्तिक मात्रेचा ताऱ्याचा खरं तर खेळाडू आहे आणि महत्वाची नेहमी चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा सध्या स्वस्तिक मात्रे आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडतोय. पण समोर साईश मात्रे पाहायला मिळतात. फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. मिड ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. सिंगल रन्स अकाउंट ओपन केले साईशनं. जासी या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि आता ऑन द स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल प्रिन्स ऑफ भिवंडी कालीन एक्सप्रेस विवेक शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विवेक रघुनाथ शेलार तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूची प्रचंड चर्चा ISPL पर्यंत मजल देखील मारली आणि आखाती देशांमध्ये जाऊन देखील भिवंडीचं नाव ज्यांना अगदी उंच नेलंय क्रिकेट क्षेत्रामध्ये असा वेग तुम्हाला पाहायला मिळाला. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न V-शेप मध्ये फटका खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फक्त एकच धाव पाहायला मिळेल आणि 21 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. तो 3च्या घरात शांतशी सुरुवात आहे. या क्रीडांगणानं खरं तर धाबा देखील होताना पाहायला मिळाल्या. धाबा कधी कधी रोखल्यात देखील. त्यामुळे नेहमीच फेरबदल या क्रीडांगणामध्ये होताना देखील उरण पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले. पण सध्या स्वस्तिक मात्रेचा बोलबाला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय, बॅकफुटला गेलाय पण चांगला पाहायला मिळतोय. साई सुरेश मात्रेच्या बॅटमधून या मॅच मधील आलेला आणखीन एक चौकार. साईच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार करारा उत्तर दिला. स्वस्तिकच्या समोर यावेळचा बॉल अगदी स्वस्तिकचा थोडासा दूर राहिल्या शरीरापेक्षा एक्स्ट्रा इथून सुरुवात होताना पाहायला मिळाली आणि धावपटा धाबा लागले गेले. त्या 8 धाबा पाहायला मिळतात. मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर साईश मात्र यासाठी देखील ओळखले जातात. आक्रमक नेहमी तो बॅटिंग करत असतो. फटका जरूर चांगला होता. क्षेत्ररक्षक थोडीशी गडबडली, हातातून चेंडू निसटला. लगेच क्विक रन देखील इथे मिळाला जाईल आणि आता 21 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. तो एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 पहिल्यांदा बॅटिंग करतात. टॉस हरून स्मिथ त्यानंतर स्ट्रायकर जासई संघ टॉस जिंकून रॉकस्टार आवरे संघाने घेतले क्षेत्ररक्षण. कमलेश पाटील काबा अजून मैदानाच्या आतमध्ये आला नाही आहे. आयकॉन खरं तर हा खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. पण कदाचित असे देखील खेळाडू असतात अनेक साऱ्या स्पर्धात ॲज अ आयकॉन किंवा बऱ्याचशा ग्रामीण संघातून खेळून येत असतात. त्यामुळे कदाचित थोडासा उशिराने तो जरूर पोहोचेल. पण त्याच्या आता प्रतीक्षेमध्ये रॉकस्टार आवरे देखील पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 9 वाल्यात साईच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि या क्रीडांगणानं अगदी पाहायला गेला तर 42 धावा देखील डिपेंड होताना पाहायला मिळाल्या. अगदी लोवेज कोटचा सामना देखील या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळाला. विश्वजित ठाकूर तिथे संघ खेळला आणि नयन भगत देखील 42 धावा डिपेंड केल्या. चॅलेंजर चिर्ले संघाने देखील चॅलेंजिंग गोलंदाजी केली. 13 बॉलमध्ये 13 धावा या क्रीडांगणानं रोखताना देखील पाहिल्यात.
ते बघायच्या सामन्यामध्ये देखील एका धावेनं अगदी पराभूत व्हावं लागलं ग्रीष्मा एंटरप्राइजेस एसीसी मोटिव्ह टीमला. या क्रीडांगणामध्ये आजच्या रात्रीमध्ये कोणते फेरबदल पाहायला मिळतील? साई सुरेश मात्रेला तुम्ही सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहू शकता. त्याला साथ देणारा विवेक रघुनाथ शिलार तुम्हाला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रिन्स ऑफ भिवंडी ज्या खेळाडून अगदी नेट प्रॅक्टिस मध्ये विराट कोहलीला देखील ज्यांना गोलंदाजी केली असा तुम्हाला विवेक शेलार क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सर्वाधिक जास्त खर्च सेल्फी, सर्वाधिक जास्त खर्चाचा चाहता वर्ग पाहायला मिळाला नेट प्रॅक्टिस सेक्शन मध्ये. मोठमोठ्या अगदी ऑस्ट्रेलियन खेळाडूला देखील ज्यांना गोलंदाजी केली. सातत्याने विराट कोहलीनं देखील त्याची खते इन्स्टा पेजला कोलॅबोरेट केलं होतं आणि त्यानंतर सर्वाधिक जास्त लाईक विवेक शेलारच्या इन्स्टा पेजला देखील पाहायला मिळाली होती. असं सध्या विवेक शेलार तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे सातत्याने इंटरनॅशनल खेळाडूंसोबत देखील संवाद पाहायला मिळाला. हा बॉल फटका जरूर सजवला, मात्र या फटक्यामध्ये ताकद कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पोहोचलेत पण त्यांना बीट करून 2 क्षेत्रांच्या मध्ये चेंडू पडलाय. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा पार. आलाय चौकार. बॅट मधून चौकार पाहायला मिळाला आणि काय कमालीचा फटका. लवकर त्याने टान्स ओळखले, अगदी चेंडूचा पाठला तिथे केला, बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडं. चौकार देखील पाहायला मिळतोय. चला जास्त दुखापत असेल तर आपण पुन्हा एकदा इम्पॅक्ट प्लेअर घेऊ शकता. रॉकस्टार आवडी टीम काल देखील अशी दुखापत चैतन्य पाटीलला होताना पाहायला मिळाली होती. अगदी रात्रीमध्ये चैतन्य पाटीलचा देखील पाय लचकला होता आणि त्याला देखील क्रॅम्प जोरामध्ये आले होते. हे देखील कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाले. एक मोठी स्पर्धा राधे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून उरण प्रीमियर लीग, अनेक सारे मान्यवर, अनेक सारे राजकीय मंडळी, सांस्कृतिक मंडळी देखील पाहायला मिळाली. त्यामुळे क्रिकेटची एक आपण म्हणूयात की महाकुंभमेळाच उरण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच 9 रात्रीमध्ये तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते. ती देखील ऑल इंडिया मधील सर्वाधिक महागडे खेळाडू विजय पावले देखील या क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला मिळाला. ज्या खेळाडूंची चर्चा प्रचंड होती, जगत सरकार तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले. ओमकार देसाई देखील खेळताना पाहायला मिळाले. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते हे देखील या क्रीडांगणामध्ये खेळलेत. त्यानंतर भारताचा बायकर मॅन ज्याने 40 बाईक जिंकल्या, 7 कार जिंकल्या असा केतन वामन माते देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. मुळशी पॅटर्न महेश नानगुडे देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला आणि उद्या देखील कदाचित महेश तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. विनीत माळी जो गावदेवी गावठाण संघातून खेळत असताना ज्यानं देखील विक्रम केला. 4 चेंडूवर 4 सिक्सर स्विंग बॉलवर त्यांनी देखील ठोकलेत. फ्लड लाईन ऑन देखील होताना पाहायला मिळतात. काल बांद्राचं वंडर बॉय श्रेयस कदम देखील खेळताना पाहायला मिळालेत. सर्वाधिक जास्त आयकॉन उरण आणि पनवेल तालुक्यानं दिलेत. सर्वाधिक खरं तर महागडे खेळाडू आणि आज पाहायला गेला तर या
आणखीन एक नामी संधी राधे एंटरप्राइजेसने आणले की आता आणखीन भारतातील तुम्ही एक आयकॉन खेळाडू देखील घेऊन खेळू शकताय. मैदानाच्या आतमध्ये राज गाबड आलाय. राज गाबडच्या पहिल्याच बॉलवर चौकारी त्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे राजची. पण आता समोर साईश मात्रे आहे. मिस्टर JPL प्राऊड ऑफ जासी या नावाने ज्या खेळाडूला ओळखलं जात आहे. ISPL 3 मध्ये चांगली कामगिरी केली होती साईश मात्रेनं आणि तिथे देखील इम्पॅक्ट चांगली त्यानं टाकला होता. या बेलचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चांगला फटका सजवलाय. तिथे खेळाडू आहेत आणि आता यावेळी वेल जजमेंट पाहायला मिळतंय. झेल टिपलाय. महत्वाचा झेल. पहिला खेळाडू स्मिथ अँड अंत स्ट्रायकर जासी संघाचा कॅप्टन साईश मात्रे झेल बाद. सर बाउंड्री आपण चेक करतोय सेफ आहे की नाही. झेल टिपत असताना क्षेत्ररक्षकानं स्वतःची बॉडी बॅलन्स केली की नाही. त्यानंतर चेंडू अडवला. झेल त्यानं टिपला आणि त्यावेळी योग्य पोझिशनला तो आहे की नाही. बाउंड्रीच्या आतमध्ये पाय त्याचा आहे की नाही हे सर्व तपासल्या जातील गोष्टी आणि त्यानंतर आपण हा डिसिजन देतोय. सेफ आहेत आणि साईशला आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही ऑन द स्क्रीन जी सर्वाधिक मोठी स्क्रीन तुम्हाला सध्या मैदानाच्या बाहेर मैदानामध्ये पाहायला मिळते आणि आता त्या स्क्रीन मध्ये देखील हे चित्र दाखवलं जात आहे. या सर्व गोष्टी दीपक शेठ पाटील यांच्या दिमागामध्ये आल्या आणि त्यांनी या खरं अंमलात देखील गोष्टी आणल्यात की स्क्रीन आणायला पाहिजे. त्यानंतर योग्य ते डिसिजन. आज पाहायला गेलं सर्वाधिक जास्त मेहनत सुनील शेठ मडवी यांची आहे. ग्राउंड लेवल पासून सर्व गोष्टी त्यांनी मॅनेज केल्यात आणि त्यासोबत संतोष शेठ पाटील सातत्याने जर पाहायला गेलं तर या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड मेहनत घेतली. अनेक सारे मान्यवर देखील पाहायला मिळाले. त्यामुळं एक यशस्वी स्पर्धा पाहायला मिळते. 13 धावा दापडला लागल्या गेल्यात. 1 विकेट गेले आणि आता मैदानाच्या आतमध्ये बोरकारचा सितारा सज्जन मोकल येताना पाहायला मिळतोय. सर्वाधिक लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू बोरकारचा सज्जन मोकल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. पण राज गावंडचा आपण कौतुक करूयात. चौकार आला पण लगेच विकेट देखील मिळवलाय. ज्या नावाचा आपण उल्लेख करत होतो राधे एंटरप्राइजेस आणि राधे एंटरप्राइजेसचे सर्व दीपक शेठ पाटील साहेबांचं इथं आगमन देखील पाहायला मिळते. ज्यांच्या नावाची स्पर्धा ज्यांच्या नावाचं क्रीडांगण आहे आणि या नावाची हवा संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत टेनिस क्रिकेटमध्ये घेतली जाते. या नावाची दखल ते नाव आहे राधे एंटरप्राइजेस. या बेलचा बॉल अगदी योग्य तो टप्पा पाहायला मिळतोय. पण यावेळी टप्पा योग्य होता. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली राज गाबंडची. एक्स्ट्रा आणखीन एक धाव जोडली जाईल. 14 धावा दापडला लागले गेल्या स्क्रीनवर तुम्हाला हे खरं तर 3 रॉयल पर्सनॅलिटी पाहायला मिळते. दीपक शेठ पाटील, सुनील शेठ मडवी, त्यासोबत संतोष शेठ पाटील. मनामध्ये आणल्यानंतर काही करू शकतात. उरण पनवेल प्रीमियर लीग मनामध्ये आणली. प्रत्येक खेळाडूला वाटत होतं की स्पर्धा होणार नाही आहे पण त्याचा पाठपुरावा घेतला. एक आयकॉन आणला क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि स्पर्धा देखील यशस्वी करून दाखवली. हा बॉल हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता सज्जनचा. फक्त एकच धावीतून मिळेल आणि आता 21 धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 15च्या घरात. शांत सध्या आहे विवेक शेलार पण शांत बसणार नाहीये. या क्रीडांगणामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये विनोस्फोट गावठाण संघातून हा खेळाडू खेळला होता आणि काय कमालीची गोलंदाजी विवेकनं देखील केली होती. असं टॅलेंट विवेकमध्ये आहे आणि सातत्याने पाहायला गेलं तर भिवंडी या खरं तर विभागाचं नाव संपूर्ण भारत आणि अख्खाती देशांपर्यंत ज्यानं गाजवलंय. इंटरनॅशनल लेवलचा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये विवेक रघुनाथ तुम्हाला शेलार पाहायला मिळतोय. फटका जरूर चांगला आहे. गॅप फार मोठा पाहायला मिळाला पण डीप एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. फक्त एकच धावीतून जोडली जाईल. धावपटला धावा लागले गेले त्या 16 धावा. भिवंडी परिसरामध्ये देखील सर्वाधिक मोठ्या ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धा सातत्यानं गाजवल्यात विवेकनं. पण आज उरण तालुक्यामध्ये तो आलाय पुन्हा एकदा राधेच्या क्रीडांगणामध्ये. सर्वाधिक मोठे खरं तर स्टार खेळाडू या राधे एंटरप्राइजेसच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. लोवर फुल टॉस बॉल होता. बॅटचा लवकर फेस ओपन केला आणि त्यामुळं अगदी बीट झाले सज्जन. ऍक्शन रिप्ले मध्ये हेच पाहायला मिळतं. काय प्रचंड वेग राज गावंडकडं. 12 पाड्याचा गोलंदाज आहे राज गावंड आणि आज इम्पॅक्टचीच कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. भरगाव वेगानं हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानं महत्वाची विकेट देखील मिळवल्या. सध्या गोलंदाजी करत असताना आपण राजला पाहताय.
हा बॉल फटका जरूर चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आलेत. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकांनी टिपलाय जेल. आणखीन एक हात लागेल स्मिथ अनंत स्ट्रायकर जासई संघाला. सज्जनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. संगीत आपण सध्या ऐकताय. महाराष्ट्र राज्य रायगड ग्रुपचे सदस्य आहेत रबी भोईर साहेबांचं आपण संगीत ऐकायला मिळालं. आणि ज्यांच्या नावाचा ज्यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. महत्वाच्या विकेट देखील मिळवल्यात. 2 झेल टिपले संदेश गावंडनं. महत्वाचा हा क्षेत्ररक्षक राहिलाय संदेश या संघासाठी. तन्मय माळीचं देखील आपण विशेष स्वागत करूयात. त्यांच्या रील्स चांगल्याच व्हायरल झाल्यात. सर्वाधिक जास्त लाईक्स त्यांच्या रील्सला देखील मिळालेत. पाहायला गेलं तर सरपंच फॅन्स चिरले या जर इंस्टाला तुम्ही पाहायला गेलं तर सर्वाधिक जास्त रील्स तन्मय माळीच्या देखील पाहायला मिळाल्यात. 16 धावा दापाटला लागले गेल्यात. उद्या प्रेक्षकांची आणखीन गर्दी पाहायला मिळेल, कारण 24 तारखेला सर्वाधिक खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्या लावण्यवतीची चर्चा सबसे कातील गौतमी पाटील एका वर्षामध्ये पुन्हा एकदा उरण तालुक्यामध्ये याच क्रीडांगणामध्ये दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच त्यांचा पॅटर्नच अलग असतो आणि जे करायचं ते ब्रँडच करायचं. सातत्यानं स्पर्धा असो, जिथे चंद्रकांत शेट्टी यांनी देखील सांगितलं की जिथे 50,000 1 लाखाची स्पर्धा असायची तेव्हा राधेंडबाईची 6 लाखाची स्पर्धा. जिथे बाईक देखील कोण देत नव्हता तेव्हा 4 व्हीलर कार, सोन्याच्या चैन, LED टीव्ही अशा अनेक पारितोषिक या स्पर्धेने दिलेत. त्यावेळेचा बॉल सिंगलला डबल मध्ये करत असताना जिशान शेख आले गुलनेर ट्रॅकवर. सध्या चेतन पाटील देखील आपण पाहू शकताय, तो क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. कानपोलीचा खेळाडू आहे चेतन पाटील. नेहमीच चांगली कामगिरी कानपोली संघाची पाहायला मिळाली, पण आता जासीच्या संघ मालकांच्या अपेक्षा असतील त्या विवेक शेलार कडून असा एक खेळाडू आहे ज्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगलीच कामगिरी केली आहे. हा बॉल फटका जरूर फसला होता, पण अगदी कोणताही तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू अडवला जाईल, एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. धावा लागले गेल्यात त्या 19 धावा त्या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विवेकला सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. असा एक खेळाडू आहे. सर्वाधिक सध्या मागणी विवेकवर पाहायला मिळते. ISPL मध्ये जाऊन देखील आपल्या नावाची एक वेगळी ओळख त्याने निर्माण केली आणि मोठमोठ्या संघांमध्ये देखील त्याची नेहमी बोली लागताना पाहायला मिळत असते. प्रिन्स ऑफ भिवंडी आणि तथा महाराष्ट्र लेदर प्रीमियर लीग मध्ये देखील जी स्पर्धा ज्यानं गाजवली होती, महाराष्ट्र लेदर प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला होता. असं विवेक रघुनाथ शेलार तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पण सध्या ग्रामीणचे खेळाडूंची आपण चर्चा करूयात. आज आयकॉन आला नाही आहे, पण ग्रामीणचे खेळाडूंनी देखील चांगलीच गोलंदाजी केली. स्लोवर पद्धतीचा बॉल बॅकफुटला जाऊन चेतन फटका जरूर खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवधूर ठेवण्यात आलाय. फक्त एकच धावीतून जोडली जाईल. धावा लागले गेले त्या 20 धावा. आज कमलेश पाटील अजून कावा इथपर्यंत पोहोचला नाहीये, पण ग्रामीणचे खेळाडू कमी नाही आहेत हे सांगितलंय. हे सांगत असताना आपल्याला सध्या अनिकेत मोकल पाहायला मिळतात. 4 बाईक ज्यानं जिंकल्यात असं अनिकेत तुम्हाला पाहायला मिळतोय. पण या वेळचा फटका फसला. आणखीन एक विकेट मिळेल का? हो, आणि आता महत्वाची गोल्डन विकेट मिळून दिले जिशान शेखनं. संघाला लागलाय 3रा आद्रा. विवेक शेलार झालाय बाद. सन्मान्य आदरणीय प्रवीणजी भगत सरांना आपण इन्व्हाइट करतोय. प्रवीणजी भगत साहेबांना वरच्या ओळ्याचे जे आहेत त्यांना आपण विनंती करूयात आपण देखील या मंचावर. महत्वाची विकेट ही चर्चा आपण केली की रॉकस्टार आवडे संघामध्ये अजून आयकॉन खेळाडू इथपर्यंत पोहोचला नाहीये. कमलेश पाटील कावा खेळाडू अजून क्रीडांगणामध्ये आला नाहीये, पण ग्रामीणचे खेळाडू दमदार कामगिरी करू शकतात.
ग्रामीणच्या खेळाडूंनी देखील चांगली कामगिरी केली आहे. आयुष कोंडिलकरचं नाव अगदी चर्चेमध्ये आहे. ज्याने केतन मध्येचा महत्वाचा विकेट मिळवला आणि सध्या करण मडवीने देखील फायपर्स कंप्लीट केला. आशिष पाटील कलमुस्त्या त्यांनी देखील फायपर्स कंप्लीट केला. मिडन षटक जास्त पाहायला मिळाले. चला आपण प्रवीण भगत साहेबांनी देखील विनंती करतोय आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. उरण पनवेल प्रीमियर लीग एक मानाची स्पर्धा 2 तालुक्यांना एकत्र आणण्याचं काम केलंय राधे एंटरप्राइजेसनं. फटका थोडासा फसला. ईशान शेख अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अनिकेत मोकलनं केलाय. यावेळी आता तिसऱ्या पंचांकडे वळलं जाईल. अनिकेत मोकलचा थ्रो कदाचित स्मिथ अनंत स्ट्रायकर जास्त मध्ये आणखीन धडकी भरवताना पाहायला मिळेल का? काय थ्रो पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही सध्या पाहणार आहात. OUT खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. हे स्क्रीनवर आता पुन्हा एकदा दाखवलं जाते. काय अगदी गोटी नेम पाहायला मिळाला अनिकेत मोकलचा. साई गावचा सितारा ज्यानं आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 4 बाईक जिंकल्यात आणि अनिकेत मोकलनं डायरेक्ट थ्रो केला. महत्वाचा खेळाडू यावेळी निखिल गोवारी मैदानाच्या बाहेर. महत्वाचीच विकेट. निखिल गोवारी निकू गोवारी बाद झाली. कामोडीचे खेळाडू आहेत पण आता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतील. पीयूष ठाकूर आला क्रीडांगणाच्या आतमध्ये. केगाव परिसरातील असा एक खेळाडू प्रतीक ठाकूर आणि त्यासोबत पियुष ठाकूर अशी 2 बंधुरा नेहमी चांगली कामगिरी उरण तालुक्यासाठी नेहमी करणारा हा पियुष मला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मिडल ऑर्डरला चांगला खेळ करावा लागेल. सध्या 20 धावा पाहायला मिळतात. ईशान शेखनं कमालच केली ऑन हॅट्रिक. पण यावेळचा बॉल अगदी चांगल्या रीतीने खेळला. लेट कटचा फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय. फक्त एकच धावीतून जोडली गेल्या. दापडला दाबा लागले गेले. त्या 21 धाबा दापडल्यावर पाहायला मिळतात. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. जिशान शेख आणि त्याचं षटक अवघ्या धाबा देऊन गेले त्या 5. यावेळीचा बॉल फ्लोवर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. मिळाला धाबा 4.
कावा पोचली तसं मेसेज आलाय. कमलेश पाटील येताना आता पाहायला मिळेल. पण यावेळी आता मैदानाच्या आतमध्ये लोवर फुल टॉस बॉल होता जिथं चौकारानं स्टार्ट करून दिलाय चेतन पाटील. कानपूरचा असा खेळाडू आहे. बऱ्याचशा स्पर्धा त्यांना गाजवल्या. त्यावेळी आता मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून चौकार देखील त्यांना पाहायला मिळतोय. धावपटा धाबा लागले गेलेत 25. धावा आपल्याला लागले गेल्यात. अनिकेतचं ही षटक. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर चौकार आलाय चेतन पाटीलच्या बॅटमधून. कमलेश पाटील कावा त्यांना पाहायला मिळतात. इम्पॅक्ट प्लेयर सध्या, पण क्रीडांगणाच्या आतमध्ये तो देखील खेळताना पाहायला मिळेल. चेंज द गेम वडवली पी या संघातून खेळताना पाहायला मिळत असतो. नेहमी चांगली कामगिरी त्याची देखील पाहायला मिळाली आणि त्याचं इथं आगमन देखील सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना तो देखील पाहायला मिळेल. ज्यांना 8 बाईक जिंकल्यात, 1 कार त्याच्या नावावर आहे आणि चेंज द गेम वडवली संघाचा महत्वाचा एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू, सर्वाधिक मोठ्या स्पर्धा खेळणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल झाला. आज अलिबाग खरं तर तालुक्यामध्ये तो खेळत होता आणि तिथून थेट चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये पुन्हा एकदा खेळण्यासाठी दाखल होताना तुम्हाला कमलेश पाटील कावा देखील पाहायला मिळेल. 27 धाबा धावपडा लागले गेल्यात. अनिकेत सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये षटक हाताळतोय. साई गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. सर्वाधिक मागणी या खेळाडूची सध्या राहिली आहे. कोणत्या क्रीडांगणामध्ये देखील चांगली कामगिरी या खेळाडूने केली होती. 4 बाईक त्यानं देखील जिंकल्यात आणि गावदेवी साई संघातून खेळत असताना देखील महत्वाचा खेळाडू राहिलाय. ग्रामीण मधून सुरुवात चांगली राहिली होती आणि आता सध्या तो कॅप्टन्सी करताना देखील पाहायला मिळतोय. या वेळचा बॉल फटका थोडासा फसला. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक पुढे आलाय. झेल जज केला जातोय. आणखीन एक विकेट डाऊन. 5व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. चला क्षेत्ररक्षक, प्रत्येक कॅच साठी तुम्हाला 2 पॉइंट हे देण्यात येतात. त्यासाठी 12 मॅनला त्या क्षेत्ररक्षकाचं नाव माहिती असणं गरजेचं आहे. अन्यथा ते 2 पॉइंट आपण मायनस करू. लक्ष असू द्या याही गोष्टीकडं. 27 धावा आपल्याला लागले गेल्यात. 5 विकेट देखील गेल्यात. एकही खेळाडू आता जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. स्मिथ अनंत स्ट्रायकर जासई संघाचा, कारण कोणत्याही खेळाडूनं आतापर्यंत चांगली अशी पार्टनरशिप केली नाही किंवा स्वतःची इनिंग बिल्ड केली नाहीये. त्यामुळे आपण म्हणूयात की अर्धा आता निम्मा संघ गारद केलाय तो रॉकस्टार आवरे टीमनं. अनिकेतची चांगली गोलंदाजी आहे. संघाचा कॅप्टन आहे. स्वतःवर जबाबदारी ठेवल्या. स्टायलिश खेळाडू आणि त्यासोबत गत वर्षामध्ये सर्वाधिक जास्त ज्या खेळाडूला मागणी होती, बऱ्याचशा पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये जिथे पावसाळी रबर बॉलची आयकॉनची स्पर्धा, तिथे हे नाव अनिकेत मोकल पाहायला मिळालंय. पण आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू प्रवीण वाघमारे दाखल झालाय. कंठवली परिसरातील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हा बॉल अगदी पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलाय. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. सध्या अनिकेत मोकलची गोलंदाजी चालू आहे. फास्ट अँड फ्युरियस सध्या गोलंदाजी करत असताना सध्या अनिकेतला आपण पाहतोय. पण समोर प्रवीण वाघमारे आहे. कंठवली परिसरातील, कंठवली गावातील सर्वाधिक ताकदवार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हा बॉल सोडून दिला आणि आता मात्र पाठीमागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतात. चेंडू अडवला गेला. आता या चेंडूवर निर्णय काय? यस, वाईट देखील बॉल पाहायला मिळतो. 1+1 अशा 2 धाबा जोडल्या जातील आणि त्या धावपटला धाबा लागले गेल्या त्या 30 धाबा धावपटला लागले गेल्यात. आता हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. उद्या जत्रेमध्ये आणखीन प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेट चाहता वर्ग वाढत गेला, कारण आता उरण किंवा पनवेल तालुक्यामध्ये एकी नाईट क्रिकेट ही स्पर्धा चालू आहे आणि त्याचसोबत अगदी पाहायला गेलं तर सर्वाधिक मोठी स्पर्धा आतापर्यंत 8 रात्रीमध्ये 9.5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूअर्स या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. 9.5 लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिलंय. त्यामुळे सर्वाधिक खरं तर मोठी स्पर्धा आपण म्हणूयात. हा बॉल अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि प्रथमच हे देखील प्रणय म्हणावं लागेल की 7 कॅमेरासह 7 ते 8 कॅमेरे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. त्यासोबत तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी, विविध गोष्टी या स्पर्धेने दाखवल्यात.
त्याचबरोबर अगदी कार पाहायला मिळते. फलंदासाठी एक तुम्हाला बाईक पाहायला मिळते. गोलंदाज क्षेत्र यासाठी बायसायकल देखील ठेवण्यात आले. बॉल वेगाने टाकला, पण यावेळी पंचांकडे पुन्हा एकदा आशाभूत नजरेने पाहिले गेल्या. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं अनिकेत मोकलना. पाहूया तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय केला. टेक्निकल रूम मध्ये आता हा डिसिजन पेंडिंग अजून या चेंडूवर नक्की घडलं काय हे पाहत असताना आपल्याला पंच देखील पाहायला मिळतील. वाईट बॉल आहे. वाईट बॉल येताना पाहायला मिळतो. एक रिव्ह्यू तुम्ही गमावला. आणखी एक रिव्ह्यू या इनिंग मध्ये आहे गोलंदाजी टीमसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये हेच पाहायला मिळते. लाईनच्या बाहेरचा चेंडू होता आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. त्याचा पाठलाग जरूर केला होता. बॉलच्या मिनिटवर चालवून तुम्हाला खेळावं लागेल, पण सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये धाबा होत नाहीयेत. पियुष ठाकूर बाद झाला. त्यानंतर प्रवीण वाघमारे क्रीडांगणाच्या आतमध्ये. चेतन पाटील आहे कानपुलीचा असा एक खेळाडू. पण आता क्रीडांगणामध्ये धाबा देखील बनवावे लागतील. 50-55 धाबा झाल्या तरी देखील वेगशैलाकडे तो वेगवान गोलंदाजी आहे. साईश मात्रे सारखा वेगवान गोलंदाज आहे या संघामध्ये. त्यामुळं जवळजवळ 50-55 धाबा देखील बनावा लागणार आहेत. पण समोर अनिकेत मोकल तेवढंच एक खरं तर कडवं आव्हान. खोलामध्ये बॉल टाकला होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव पाहायला मिळेल आणि आता धावपडा धाबा लागले गेल्यात. त्या 32 धाबा जोडल्या देखील गेल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 10 धाबा खर्च केलेत अनिकेतनं. कमलेश आला, तो देखील इम्पॅक्ट मध्ये पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल शेवटच्या बॉलवर फटका सजवलाय. प्रवीण वाघमारेच्या बॅट मधून आलाय मोठा फटका. मिळतील धावा 6. षटकार. ज्या खेळाडूची प्रतीक्षा रॉकस्टार आवरे संघ कधीपासून करत होता आणि तो आता खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. चेंज द गेम वडवली बी चा बादशाह कमलेश पाटील कावा क्रीडांगणाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. 8 बाईक, 1 कार, अनेक साऱ्या स्पर्धा, TDPL सारखी मोठी स्पर्धा ज्यांना गाजवली. ठाणे खर तर या विभागामध्ये ज्या खेळाडूची एक वेगळीच हवा आहे. सातत्यानं स्वतःला फिट ठेवलं आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव ज्यानं हिट ठेवलंय. अगदी असा यंग डायनॅमिक एक युवा जनरेशनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धाबा दिली नाहीये. 4 षटकामध्ये फक्त 38च पाहायला मिळतात. कमलेश जसा आला, कमलेशच्या हातामध्ये चिन्ह देखील देण्यात आला. कमलेश यासाठी ते ओळखले जातात. एक बेस्ट शेड्यूल ऑलराऊंडर आहेत. मोठमोठ्या स्पर्धा त्यांना गाजवल्यात आणि कमलेश आला. अगदी कमलेशचा जर तुम्ही इन्स्टा फॉलो पाहायला गेला तर सर्वाधिक जास्त फॉलोअर्स या खेळाडूच्या नावावर अवतीभोवती पाहायला मिळतात. तोच खेळाडू आता क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सडपातल बांधणी आहे, पण अगदी वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. या नावाची एक वेगळी ओळख आहे. जर त्या परिसरामध्ये तुम्ही गेलात तर गोरसी असेल, चिंदगी मोडवली बी असेल, वाकळण असेल, टेंबिवली असतील, या संघांमध्ये अव्वल दर्जाचं नाव आहे चिंदगी मोडवली बी. नावाप्रमाणे अनेक वेळा त्यांनी खेळ केलाय. नेहमी सातत्यानं गेमला चेंज करण्याची ज्या नावामध्ये क्षमता आहे आणि तो खेळाडू त्या क्रीडांगणाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. कमलेश पाटीलला तर तुम्ही पाहताय असा खेळाडू ज्यानं प्रतिभावान खेळच केलाय आणि बरीचशी ज्याचा फॅन फॉलोअर्स पाहायला मिळतोय. कमलेश क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. खोलामध्ये बॉल टाकला होता. फर्स्ट लीग मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. अगोदरच निम्मा संघ गारद झाला, टेन्शन मध्ये आहे जास्ती संघ, कारण आता त्यामध्ये आयकॉनची भर देखील पाहायला मिळते आणि आता आयकॉन गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. 5वं षटक हाताळताना चढणार तसं ते कमलेशला पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर कमलेश देखील पाहायला मिळतोय. वेग प्रचंड आहे, पण समोर तेवढ्या ताकदीचा खेळाडू चेतन पाटील कानपोली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चेतनला आता पाहतोय.
हा बॉल चांगलाच पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिले डीप मध्ये. मिळतील धावा 4 कमलेशच्या विरुद्ध चेतन पाटीलच्या बॅट मधून चौकार. बाम. चौकार आलाय. 5 विकेट अगोदर गेल्या होत्या पण कमलेशच्या विरुद्ध देखील धावा बनवू शकतात. ऑन माईक आपल्या सोबत आता अनिकेत मुकल जोडला जाणार आहे. अनिकेत सोबत देखील आपण चर्चा करणार आहोत. सध्या आपण मिस्टर बामला पाहतोय. विघ्नेशला सध्या स्क्रीनवर पाहिलं तर आपण 42 धाबा दापडला लागले गेल्यात. महत्वाचं षटक आणि या षटकामध्ये आता धाबा देखील बनवल्यात. चेतन पाटील यासाठी तर ओळखले जातात. फुलटॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. रोशन तिथे आहेत. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. फक्त एकच धाव जोडली जाईल आणि आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचले ते अर्थातच 43 षटकात. फुलटॉस बॉल लवकर फटका ओळखलाय पण यावेळी आता टप्पा चांगला पाहायला मिळाला होता. अगदी फुल टोल वसूल करणारा फ्लिप फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. मिळतील धाबा 6 आलाय षटकार. चला ऑन माईक आपल्यासोबत अनिकेत जोडला जातोय. अनिकेत काय सांगशील उरण पनवेल प्रीमियर लीग आणि त्यामध्ये ऑल इंडिया समोर आता कावा आलाय. आता नक्की टीम मध्ये काय स्ट्रॅटजी आहे अनिकेत? येस अनिकेत आता जोडला जातोय आपल्यासोबत. अनिकेत काय सांगशील आता काबा आलाय. या अगोदर 5 विकेट देखील आल्या आणि आता काबाच्या विरुद्ध धावा होतात. काय सांगशील? कावा आली मॅच आयकॉनची मॅच होती त्यामुळे त्याला थोडा लेट झाला यायला आणि आता आल्यामुळे आमची बॉलिंग पण थोडी चांगली झाली आणि बॅटिंगला पण आम्हाला थोडा ऍडव्हान्टेज भेटेल त्याचा. बॅटिंगचा ऍडव्हान्टेज जरूर पाहायला मिळणार आहे पण टीप एक्स्ट्रा मध्ये चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकच धावीतून जोडली गेली आणि आता 50 धावा कंप्लीट झाल्यात. मी स्मिथ यांना अंतर स्ट्रायकर जासी संघाच्या ही चर्चा आपण करत होती की 50-55 झाल्या तर साईचं षटक आणि त्याचसोबत वेग देखील षटक पाहायला मिळेल. अनिकेत काय सांगशील समोर वेग शेलार आहे आणि जर पाहायला काय गोलंदाजी अटॅक चांगला आहे. किती धावा आता सध्या क्रीडांगणामध्ये 50 धावा झाल्यात कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? रिबस खेळण्याचा प्रयत्न शरीरच्या थोडासा दूर राहिला होता. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. 51 धावा दापडला लागले गेल्यात. कमलेशचा बॉल अगदी योग्य तो डिसिजन पाहायला मिळतो. रिबसचा फटका खेळला होता. लाईनच्या बाहेरच चेंडू होता आणि अगदी अनिकेतने सांगितले की वाईडच बॉल आहे. 51 धावा दापडला लागले गेल्यात. आणखीन 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फटका फसलाय. अगदी तिथपर्यंत अनिकेत पोहोचतील का? हो त्यानं आवाज दिलाय पण त्याच्या आबाक्याच्या बाहेरच होता. जवळजवळ 30 मीटरचं अंतर त्यानं कापलं होतं. अगदी त्याच वेळी या चेंडूवर 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतील. झेल इम्पॉर्टंट जरूर होता पण त्याच वेळी अगदी त्याच्या आबाक्याच्या बाहेर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय. अगदी वेगानं चेंडू टाकला. कॅचचा आवाज देखील झाला. कमलेश कामानं आवाज दिला पण तिथपर्यंत अनिकेत पोहोचू शकले नाहीये. थोडासा दूर त्याचा चेंडू पाहायला मिळाला होता. धावपट्या धावा लागले गेले ते आता 53 धावा 53 रन्स. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणामध्ये किती धावा जमा करेल स्मिथ अनंत स्ट्रायकरचा सी टीम.
53 धावा दापडायला लागल्या गेल्या 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पुन्हा एकदा जिशन शेख गोलंदाजी ट्रॅकवर आणण्यात आला. 53 धाबा. आपल्यासोबत अनिकेत देखील अजून ऑन द माईक पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. अनिकेत पाहायला गेलं तर उरण पनवेल प्रीमियर लीग त्यामध्ये राधेची स्पर्धा पण त्याला सर्वाधिक मोठी स्पर्धा आहे. बॉल नंतर आपण त्याच्यासोबत चर्चा करूयात. हा बॉल अगदी चांगलाच पाहायला मिळाला. अगदी लाऊडली अपील देखील अनिकेत देखील. अनिकेत, उरण पनवेल प्रीमियर लीग आणि एक मोठी स्पर्धा राधेची आहे. काय सांगशील स्पर्धेबद्दल? चिरल्याच्या मैदानावरची प्रत्येक टुर्नामेंट ही मोठीच असते, त्याच्यामुळे इथे खेळायला पण खूप मजा येते. अनिकेत सोबत आपण देखील चर्चा करतोय. पण या वेळचा बॉल अगदी योग्य रीतीने टाकलाय. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर गोलंदाजी जिशांची चालू आहे आणि आता त्याच वेळी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अनिकेतने केलाय. स्ट्राईक रोटेटचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 22 परिणामी मिळाला जाईल एकेरी धाव. एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. धावपडला धाबा लागले गेले त्या 54 धाबा. राधेचं क्रीडांगण आणलं. खरं तर प्रेक्षकांची अनिकेत तेवढीच गर्दी. ही स्पर्धा नेहमी चर्चेची पाहायला मिळते. काय सांगशील? संपूर्ण एक महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी स्पर्धा तू खेळतोयस आणि त्यामध्ये रॉकस्टार आवरे या संघाचं नेतृत्व करायला मिळतंय. नक्कीच रवी दादाचं धन्यवाद माने मी की त्यांनी मला एवढ्या मोठ्या शपल खेळण्याचा प्रयत्न अगदी झोपले होते. फॉलिंग स्पीड फटका खेळायचा होता पण आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जिशान शेखची काय गोलंदाजी आहे. मागील षटकामध्ये देखील चांगला त्यानं षटक हाताळलं. अवघ्या धाबा खर्च केले होत्या. 5 महत्वाची एक विकेट त्यानं मिळवली होती आणि त्याच वेळी जिशानचं देखील षटक पुन्हा एकदा आणण्यात आलंय. या षटकामध्ये धाबा द्यायचे नाहीयेत आणि आतापर्यंत फार कमी धाबा जिशाननं खर्च केल्यात. एकही धाबा आतापर्यंत आली नाहीये. त्यामुळे हे षटक फार महत्वाचं आहे. चर्चा आपण करत होतो की कदाचित 50-55च्या पुढे जातील का, पण आतापर्यंत 54 वर थांबवलंय स्पीड. त्यानंतर स्ट्रायकर जासही टीमला 60-65 सहजरित्या झाल्या असत्या पण आता मोठे फटके येत नाहीयेत. क्रॉस बॅटर फटका खेळायचा प्रयत्न बी शिप मध्ये कमलेश कावा त्यांना पाहायला मिळतात. कावा नेहमी धावतच असतो. त्याच्या अगदी इन्स्टावर तुम्ही व्हिडिओ पाहायला गेलात तर नेहमी काही ब्लॉगर जात असतात. तो स्वतःला फिट ठेवतो. अगदी मैदानाच्या चौफेर तो कुठेही धावू शकतो आणि सर्वाधिक रनिंग करणारा खेळाडू तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकताय. तेवढाच हँडसम आहे आणि तेवढी त्याची फॅन फॉलोअर्स देखील चांगले पाहायला मिळतात. 55 वर 5. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला. डॉट बॉल इतर पाहायला मिळतोय. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये धावा दिल्यात नाही जिशांना असं म्हणूयात. अवघी एकच धाव. शेवटच्या षटकामध्ये प्रणय आपण म्हणतो की हाणामारीचे षटक आहे. या षटकामध्ये धावा ज्या तुम्ही बनाल तो योग्य तो टार्गेट मानला जातो पण धावाच बनवून दिल्या नाहीयेत. हा बॉल खोलामध्ये पुन्हा एकदा लावूडल्या पील पण शेवटचा बॉल आलाय डॉट. अगदी फार कमी धावांचं षटक. जिशांना अवघ्या धाबा खर्च केले 1. या षटकामध्ये पाहायला गेलं तर एकच त्यानं धाव खर्च केले शेवटच्या ओव्हरवर. 55 वर 5 धावसंख्या पाहायला मिळेल आणि आता पाठला करायला की रॉकस्टार आवरे संघाला 56 धाबांचा 56 रन्स.
8व्या रजनीतील एन्जॉय करतोय. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 सध्या आमचा कॉमेंट्री बॉक्स आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतंय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि नजर जाईल तिथे प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजा सध्या आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा एन्जॉय करतोय. आणि प्रणय, कुठलीही स्पर्धा म्हटले की प्रेक्षक हा सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतो, प्रेक्षक हा केंद्रबिंदू असतो. आणि त्या प्रेक्षकांना जे जे हवंय ते सर्व काही या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालंय. एंटरटेनमेंट असेल, खूप चांगली खरं तर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, त्याचबरोबर सुनील शेठ मडवी असतील आणि राधे एंटरप्राइजेस असेल. रॉकस्टार आवरे अनिकेत मोकल यांच्या समोर 56 धावांचं आव्हान असणार आहे 30 शेड्यूल मध्ये. आणि रणनीती काय असणार आहे, या रणनीतीवर आता सर्व काही दारोमदार असणार आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 71 धावांचं आव्हान असताना अगदी 2 धावेच्या फरकाने आय थिंक सामना फक्त गमावला होता. त्यामुळे सामना चुरशीचा झाला होता. आणि इथेही आता तीच अपेक्षा आपण करूया. 24 लाईव्ह इव्हेंट्स, मगाशी विपुल पाटील सरांनी देखील उल्लेख केला की तब्बल 9.5 लाख व्ह्युअरशिप गेल्या 7 रात्रींमध्ये मिळाली. आणि आय थिंक 3.5 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर देखील या वाहिनीचे राहिलेत आहेत. आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा मोठमोठ्या स्पर्धांचा गर्व असते, आनंद घ्या. सध्या आपण स्क्रीनवर मुख्य आयोजक अर्थात दीपक शेठ पाटील यांना पाहताय. त्यांच्या समवेत संतोष शेठ पाटील यांना देखील आपण ऑनस्क्रीन पाहताय. संपूर्ण आमचा हा व्हीआयपी डायस, व्हीआयपी कक्ष, या स्पर्धेवर मात्र त्यांचं संपूर्ण लक्ष अगदी सातत्याने राहिलं गेल्या 7 रात्रीमध्ये देखील आणि आज आणि उद्या देखील असणार आहे. कारण राधे एंटरप्राइजेस हे नुसतं नाव नाही तर हे ब्रँड आहे. अनेक खरं तर साक्षीदार या खरं तर राधे एंटरप्राइजेसचे राहिलेत. सुप्रीमो चषकामध्ये पहिल्या पर्वामध्ये अंतिम सामना प्रणय राधे एंटरप्राइजेसच्या संघाने खेळला होता आणि त्याची आठवण चंदू शेट्टे सरांनी त्या दिवशी या ठिकाणी केली, त्याचा उल्लेख केला. अनेक ऐतिहासिक गोष्टी, आठवणी राधे एंटरप्राइजेसशी खरं तर जोडल्या गेलेल्या आहेत. आणि आता असं आहे राधे एंटरप्राइजेस आणि त्यांचे सर्व बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर्स जासई हा संघ आपण पाहतो. टॉस त्यांनी गमावला. निर्धारित 6 षटकांमध्ये 55 उभारले. कल्पेशजी पाटील साहेब, भावेशजी घरत या संघाचे पुरस्कर्ते, संघ मालक आहेत. राज घरत आणि आदिल घरत यांचे मॅनेजर आहेत. असा हा स्मिथ आणि आनंद स्ट्रायकर जासे. दुसऱ्या बाजूला रॉकस्टार आवरे, रवी शेठ भोईर, निलेश शेठ भोईर यांचे खरं तर मालकीचा संघ त्यांनी पुरस्कृत केलाय. सामन्यामध्ये मजा येईल अशी आपण अपेक्षा करूया. सामना उत्कंठावर्धक होईल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. कारण प्रेक्षकांना एंटरटेनिंग सामने खरं तर आवडतात. आमच्या समवेत श्रेयस पाटील देखील आहेत. खरं तर आज वेगळ्या भूमिकेमध्ये आहेत. नेहमी आपण त्यांचा आवाज मायक्रोफोनवर ऐकत असतो, मात्र आज ते खरं तर स्क्वॉडचा भाग आहेत. त्यामुळे आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ 12th मॅन म्हणून ते त्यांची भूमिका आणि ती जबाबदारी पार पडतात. प्रणय, कुठलंही काम आहे छोटंही मोठं नसतं. खरं तर ते काम तुम्हाला दिलं जातं कारण तुम्ही ते काम योग्यरित्या पार पडता, हा देणाऱ्याला विश्वास असतो. चला थोडंसं फास्ट खेळायचं कारण 5:08 पहिला चेंडू पडलाय आणि आता जवळजवळ 1.25 तास झालेत आणि दुसऱ्या सामन्यातील दुसरी इनिंग अजूनही बाकी आहे. म्हणजे दीडच सामना 1.25 तासामध्ये झालाय. आयोजकांनी या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे इथून पुढे आता हलगर्जीपणा नकोय, ही विनंती असणार आहे सर्व खेळाडूंना. अनिकेत मोखल आणि त्याच्या समवेत ओंकार पाटील ही सध्या विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि बॉलिंग मार्कवर प्रिन्स ऑफ भिवंडी सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. खालिंद एक्सप्रेस अर्थात विवेक शेलार ISPL मध्ये या वर्षी करता या पर्वामध्ये सर्वात वेगवान चेंडू हाताळणारा गोलंदाज सध्या बॉलिंग मार्कवर. आणि पहिला बॉल, पंचांचा ग्रीन सिग्नल आला. 56 धावा बनवायच्या 30 बॉलमध्ये. उरण पनवेल प्रीमियर लीग रायगडच्या खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि नक्कीच या स्पर्धेची उंची, या स्पर्धेचा ग्लॅमर जसं जसं पर्व पुढे सरकेल वाढत जाणार, यामध्ये तरी मात्र शंका नाही आहे. पहिलाच बॉल वेगवान पद्धतीने कट केलाय,
पॉइंटच्या खेळाडूला बीट करून डीप बॅकवर्ड पॉइंट क्लिअर करतोय बॉल. दन दन करत पहिल्याच बॉलवर इथे आलाय चौकार. साईचा सितारा चमकतोय पहिल्याच बॉलवर. मात्र विवेक शेलार चौकार नक्कीच आलाय. मात्र ते थोडीशी मिसफिल्ड आपण म्हणूया, पॉइंटला झाली, थोडीशी घाई झाली. मात्र पॉइंट्स फिल्डिंगची पोझिशन असे आहे ना श्रेयची, तिथे तुम्हाला वेळ मिळत नाही रिॲक्ट करण्यासाठी. म्हणूनच जे जे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक झालेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, युवराज सिंग असतील, मोहम्मद कैफ असतील, सुरेश रैना असतील, ते पॉइंटलाच होते बऱ्याच वेळेला. त्यामुळे इथे क्षेत्ररक्षण करणं खरं तर जिगरीचं काम आहे. ते मात्र इथे कुठेतरी अपयश पाहायला मिळालं. 4 धावा पहिल्या बॉलवर आल्यात. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल नक्कीच आहे. कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये आपण पाहतोय बॉलला दिशा दिली होती. आणि केतनं थोडासा नाराज पाहायला मिळाला स्वतःशी, कारण फुल टॉस बॉल होता, तितकासा योग्यरित्या कनेक्ट करता आला. आणि त्याचं कारण म्हणजे विवेक शेलारचा वेग आहे. कारण विवेक शेलारच्या वेगाला तुम्हाला जर उत्तर द्यायचे तर तुमची पोझिशन, तुमची बॅटचा स्विंग हा इतका वेगवान असायला हवा, तर आणि तरच तो बॉलला तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि ते काही इथे पाहायला मिळालं नाही. 1 धाव मिळाली, 5 धावा धावफलकर होत असताना ओमकार पाटील खारघरचा हा खरं तर खेळाडू आहे आणि डावखुऱ्याचा खरं तर खेळाडू. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनने सध्या रॉकस्टार आवरे संघ या चेसिंग साठी उतरलाय. नेक्स्ट बॉल. हो, चांगला फटका आहे. ओव्हर दी बॉलर हेड, स्ट्रेट व्ही शेप मध्ये साइड स्क्रीनच्या दिशेने. काय फटका पाहायला मिळतोय ओमकार पाटीलचा. स्ट्रेट हिट, चौकार. हा ऍक्शन रिप्ले मध्ये स्ट्रेट हिट ओव्हर द बॉलर हेड, कारण पॉवर प्ले सुरू आहे. हो, अफलातून डिलिव्हरी. मात्र दिशा पंच सांगतायत की खराब आहे. बाउन्स चांगला होता, मात्र टेक करत असताना कुठेतरी दिशेवरचं नियंत्रण भरकटत असताना विवेक शेलारला आपण पाहिलं. विवेक शेलार आपण पाहिलं, प्रिन्स ऑफ भिवंडी. आणि एक ब्रँड विवेक शेलार म्हटलं की. महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल, नुकतंच ठाणे प्रीमियर लीग मध्ये रनरअपचा मानकरी राहिला विवेक शेलारचा संघ देखील. IPL मध्ये देखील अनेक संघांमध्ये ऍज अ नेट बॉलर म्हणून ते काम करतात. हो, यावेळेस बघा फक्त फ्लिक करायचं होतं, मात्र बॉल थोडासा खाली राहिला होता. अगदी सबमरीन डिलिव्हरी होती, तितकी ओसरी नव्हती या बॉलवर. आणि खरं तर ओमकार पाटीलची जी हाईट आहे ती भरपूर मोठी आहे, जास्त आहे. त्यामुळे या बॉलवर त्याला काही कनेक्ट करता आलं नाहीये. जवळजवळ 1.5 लाखाच्या आसपास खरं तर इंस्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत विवेक शेलारचे. आणि भरपूर यंग खेळाडू श्रेयजी त्याला फॉलो करतात, कारण त्याचा डिसिप्लिन असेल, त्याची प्रॅक्टिस असेल. आणि या गोष्टी शिकल्याही पाहिजेत अशा खेळाडूंकडून. हो, खोलवर टप्प्याचा बॉल होता, फक्त सन्मान दिला आपण पाहिलं तर ओमकारने. आणि गॅपमध्ये ढकललं होतं नक्कीच. एक्स्ट्रा कव्हरवरनं फिल्डर येतोय, तोपर्यंत एक सिंगल मिळते. पहिल्या 3 बॉलवर 9 धावा आल्या होत्या आणि पुढच्या 2 बॉलवर आपण पाहतो एक वाईट, त्यानंतर एक डॉट आणि एक सिंगल आली नुकतीच. 11 धावा अजूनही 45 करायच्यात. 31 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. विकेट गमावली नाहीये रॉकस्टार आवरे संघाने, जमेची बाब आहे. कारण पॉवर प्ले म्हटलं की थोडासा खरं तर उत्सुकता असते फलंदाजांकडनं मोठ्या फटक्यांची. मात्र ते करत असताना तुमचा संयम आणि तुमचे पेशंट ढासळू देता कामा नये, हे विशेष आहे. आणि ते इथे केलंय. चांगले फटके लगावले, चांगल्या चेंडूंना सन्मान देखील दिलाय. हो, वेग पहा, भन्नाट भन्नाट आणि भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस. हा बॉल निघून गेला अगदी डोळ्याच्या समोरून, इन फ्रंट ऑफ आय अनिकेत मुकलच्या. बॉल विकेट किपरचा वेध घेतो. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 11 धावा धाव फलकावर. 30 मध्ये आता 45 ची गरज.
आणि याच गोष्टीसाठी ते ओळखले जातात. विवेक शेलार यांच्यावर संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. 30 मध्ये 45 करायचे सायुष म्हात्रे स्वतः कॅप्टन हिमसेल्फ ऑन टू द बॉलिंग मार्क. जासईचा सितारा, ISPL खेळलेला खेळाडू. पहिलाच बॉल यावेळेस रिव्हर्स स्वीप केलाय. काय फटका लगावलाय, काय टायमिंग आहे. इट्स अ प्युअर क्लास, नथिंग एल्स. थर्डमॅन आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या मधून बॉल नजाकतीने 4 धावांसाठी चौकार. यावेळेस बघा चांगला फटका फ्लिक करत असताना अगदी समोर टाकलेला चेंडू फक्त रिशच्या साह्याने परफेक्ट कनेक्ट केलाय. पंचांच्या निर्णयाकडे नक्कीच लक्ष आहे की या चेंडूवर धावा किती मिळतील. आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली ऑनफिल्ड पंचाने की ते चौकार आहे की षटकार. शहानिशा केले जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. अगदी समोर टाकला होता, पुढ्यात टाकला होता, फक्त फ्लिक केलं, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि बॉल गेला तो सरळ स्क्वेअरलेच्या दिशेने. निर्णयाची अजूनही आपण प्रतीक्षा करतोय. ओमकार पाटील सध्या आपण त्यांना स्क्रीनवर पाहताय. कमालीची त्यांची फटकेबाजी. चौकार आहे, एका टप्प्याने बॉल गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र दोन्ही जे चौकार आपण पाहिले प्रणय ते अगदी प्रॉपर टायमिंगच्या जोरावर लगावलेत. फॉल झाले होते, ऑफ स्टंपच्या बरेच बाहेर आले होते आणि यावेळेस वेग चांगल्या पद्धतीने आपल्याला दर्शवला तो साईशने आणि त्यामध्ये टप्पा देखील अगदी अचूक. थोडेसे ओमकार पाटील नाराज पाहायला मिळाले कारण पुन्हा एकदा त्यांना ऑन साईडलाच टार्गेट करायचं होतं. कारण दुसरं षटक पॉवर प्लेचं सध्या प्रगती पथावर आहे. डीपमध्ये एक लॉंग ऑन आपण पाहतोय, डीपमध्ये एक एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. फुल टॉस बॉल आणि इथे कॅच ड्रॉप. चेतन होते आणि व्हॉट यू बिलीव्ह, तुम्हाला विश्वासही बसणार नाही की हा झेल ड्रॉप झालाय. एका मोमेंटला इझी कॅच होता, हातामध्ये होता आणि हा मात्र कॅच पकडणं गरजेचं होतं. पहिली विकेट इथे प्राप्त करता आली असती आणि ओमकार पाटील इथे मात्र बाल बचावलेत असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आता मिळालेलं हे जीवनदान, मिळवलेली संजीवनी किती घातक ठरणार आहे. ती स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासईसाठी जर ओमकार पाटील खेळला आणि शेवटपर्यंत सामना जिंकून दिला तर मात्र हा झेल टोचणार आहे हे निश्चित. कारण पहिला सामना जिंकताय प्रणय तर पुढे तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळत जातं, एक संधी तुम्हाला अतिरिक्त मिळते. त्यामुळे त्यासाठी पहिला विजय मिळवताय कारण राऊंड रॉबिन पद्धतीने आपण स्पर्धा कव्हर करतोय. आज 4 संघ 6 सामने, एक संघ सुपर 8 मध्ये आणि जो की शेवटचा संघ आहे. आज 8वी रात्र आहे. 7 संघ ऑलरेडी आपल्याला मिळालेत. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा धावफलकावर आहेत. 36 बनवायच्या, 26 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अनिकेत मुकल 3 बॉल 5, ओमकार पाटील 7 बॉल 14. इथे कुठेतरी फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलमध्ये तिळ मात्र संपर्क नाहीये. साईश मात्र काही प्रमाणामध्ये कमबॅक करत असताना कारण पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार त्याच्या विरुद्ध आले आणि त्यानंतरच्या 3 बॉलवर फक्त त्याने सिंगल दिली आहे. एकंदरीत 5 बॉलमध्ये 9 धावा त्याने खर्च केल्यात आणि काही प्रमाणात का होईना किंबहुना पॉवर प्ले मध्ये मागच्या काही चेंडूवर त्याने धावा रोखल्यात. फुल टॉस बॉल फक्त पंच केलंय. पॉइंटच्या अगदी बाजूने बॉल डीप पॉइंट क्लिअर करतोय. शेवटच्या बॉलवर येत असताना चौकार पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 56चा पाठलाग करत असताना रॉकस्टार आवरे बिनबाद सुस्थितीमध्ये, भक्कम स्थितीमध्ये 24 या आकड्यावर. टेन्शन वाढत चाललंय. स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासई संघाचं कारण विकेट पासून वंचित राहिलेत त्यांचे दोन्ही प्रमुख गोलंदाज विवेक शेलार आणि त्यानंतर सायुष मात्रे.
ऑल इंडिया आयकॉन आणि कॅप्टन दोघांनाही विकेट मिळवण्यामध्ये अपयश मिळालंय. 24 धावा आहेत. आता 24 मध्ये इथून 32 करायच्यात. ओमकार पाटील खारघरला बिलॉंग करणार आणि रॉकस्टार आवरे संघातील सर्वात महागडा खेळाडू आहे आपण पाहिलं प्रमाणे 14,000 पॉइंट्सने त्याला मात्र रवी शेठ भोईर आणि निलेश शेठ भोईर यांनी आपल्या कथा स्क्वॉड मध्ये घेतलंय. येस, रवी शेठ भोईर आणि नैलेश शेठ भोईर खरं तर यांच्या हा मालकीचा संघ आहे रॉकस्टार आवरे. चला सामन्याला थोडी गती प्रदान करूया कारण भरपूर वेळ आज अतिरिक्त गेलाय. आयोजन कमिटीने वारंवार सूचित केलंय की आपल्याला इतका वेळ द्यायचा नाहीये प्रत्येक सामन्यासाठी, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन. हा शिस्तबद्ध खेळला गेलेला खेळ आहे आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील प्रणय गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये भरपूर बदलाव झालाय वेळेला अनुसरून, खास करून. त्यामुळे आपण ते अंमलात आणूया. तिसऱ्या षटकासाठी खरं तर तिसरा फ्रेश बॉलर वापरला गेलाय पियुष ठाकूर यांना आपण सध्या पाहताय. केगावचा खरं तर हा खेळाडू आहे. अनुभव प्रचंड आहे खेळाडूकडे आणि त्या अनुभवाची सध्या नितांत गरज आहे स्मित आणि यानंतर स्ट्रायकर जासेल, कारण त्यांना विकेटची अजूनही गरज आहे की पार्टनरशिप ब्रेक करणं त्यांना आवश्यक आहे, कारण आता 24 बॉलमध्ये 32 रनची इथून गरज आहे. राऊंड द विकेट आले होते समोर डावकरताचा फलंदाज असताना आणि पहिला बॉल ऑफस्टंप पासून बराच दूर टाकला आणि पंचाने स्ट्रेट अवे वाईडची घोषणा केली आहे. पिचिंगच आपण जर पाहिली ऍक्शन रिप्ले मध्ये आणि कुठेतरी टेप बॉलचं षटक सध्या आपण पाहतो इन प्रोग्रेस आहे. टेप बॉलचं षटक हाताळत असताना आणि त्याच्यावर स्विंग भरपूर असतो आणि तेच इथे पाहायला मिळालं. हो, पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता. वन मोर व्हाईट बॉल. भरपूर स्विंग होतं कारण टेप बॉलची पिचिंग तुम्ही कधी कुठे करताय. पहिल्या सामन्यामध्ये प्रणय आपण ती चर्चा केली, त्यावर सर्व काय अवलंबून आहे, कारण जास्तीत जास्त आउट स्विंग करण्याचा प्रयत्न करत असतात बॉलर्स, कुठेतरी जिथे एज लागण्याचा संभावना निर्माण होते आणि ते करत असताना तुम्ही बॉलला पिचिंग कुठे करताय, मिडल स्टंपवर लेग स्टंपवर केला तर कदाचित फायदा होऊ शकतो. ओ इथे बाउन्सर बॉल पाठीमागे हुक बाय क्रुक. बॉल एका टप्प्याने चाललाय तो फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय चौकार. सुंदर गीत आपण ऐकलं डीजे माडी यांच्या माध्यमातून. दीपक शेठ पाटील, मेहबूब, मेहरबान, रॉबिन, सरपंच अशा खरं तर एकाहून एक सर्रास खरं तर बैलाचे मालक आहे आणि बैलगाडा शर्यत प्रेमी असे दीपक शेठ पाटील खरं तर यांच्यावर संगीतबद्ध केलेले गीत आपण ऐकले. या स्पर्धेचे मुख्य आयोजक. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय खरं तर चौकार प्राप्त झाला होता. पुन्हा एकदा यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे लाईन खराब आहे. प्रत्येक चेंडूवर कुठेतरी पियुष ठाकूर लाईन अँड लेन पासून वंचित होताना आपण पाहतोय. काम करावं लागतंय त्याला या गोष्टीवर आता, कारण पहिले 2 वाईट, त्यानंतर बाउन्सर बॉल जिथे चौकार आला, पुन्हा 1 वाईट, म्हणजे एकच लीगल डिलिव्हरी आतापर्यंत झाली आणि 7 धावा ऑलरेडी आल्यात. सध्या विवेक शेलारला आपण पाहतोय जो की ॲज अ विकेट किपर होता, तो आता अगदी गोलंदाजाच्या जवळ गेलाय फिल्डिंगसाठी आणि त्याला मात्र प्रत्येक बॉल नंतर सूचित करतो. हे गरजेचं आहे. एक्सपिरियन्स खेळाडूकडनं अशी भूमिका घेणं आवश्यक आहे आणि तेच इथे पाहायला मिळते. आता काय घडेल आणि दिलेला कान मंत्र उपयोगी आलाय हे आता स्पष्ट आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या विकेटची आवश्यकता होती, तो ब्रेक थ्रू मिळणं होणं गरजेचं होतं. तो ब्रेक थ्रू आलाय, तो गोलंदाज पियुष ठाकूर कडनं आणि फलंदाज बाद होतोय ओमकार पाटील. विवेक शेलार यांनी कान मंत्र दिला आणि तो कान मंत्र कुठेतरी आता फायद्याचा ठरलाय. पियुष ठाकूर स्वतःच्या गोलंदाजीवर मात्र हा झेल त्याने टिपलाय. 31 धावा आणि 31 धावांवर मात्र पहिली विकेट रॉकस्टार आवरे संघाने गमावली. अजूनही सुस्थितीमध्ये आहे तो संघ. त्यांचा वर्चस्व जास्त आहे सामन्यामध्ये, कारण 22 बॉल इथून 25 रनची गरज आहे.
स्मिथ आणि आनंद स्ट्रायकर जास्ती संघाला लवकरात लवकर विकेट काढाव्या लागतील. रेग्युलर इंटरव्हल्सवर ज्यांनी विकेट घेतल्या, विकेटचं पर्सेंटेज वाढवलं, तर नक्कीच सामन्यामध्ये ते पुन्हा एकदा शिरकाव करू शकतील. अजूनही त्यांचं खरं तर विनिंग पर्सेंटेज थोडं कमी आहे इथून. मात्र जर चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकांनी साथ दिली, तर हे चित्र पलटता येऊ शकतं. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टन्टीज. हर्षल म्हात्रे यंदाच्या अंगामध्ये बॅक टू बॅक स्पर्धांमध्ये 2 मालिकेवरच्या बाईक्स पटकावणारा हा खेळाडू पेटला बिलॉंग करतो. पहिलाच बॉल कुठेतरी कट करायचं होतं, पुन्हा एकदा लाईन खराब. पियुष ठाकूरने विकेट घेतली, मात्र धावाही भरपूर खर्च केले, ते विसरून चालणार नाहीये. एक्स्ट्रा असतील, तो चौकार असेल, 4 वाईट बॉल आतापर्यंत प्रणय आम्हाला सांगतायत की इथे टाकले जात पियुषने. कारण जे चेंडू आणि धावांमधलं अंतर आहे ना श्रेयजी, ते आता कमी होत चाललंय हळूहळू. 22 मध्ये आता 24 करायच्यात आणि एक्स्ट्रा दिल्या तर ते अंतर अजून कमी होणार. हो, यावेळेस बघा पुढे पुढे आले होते, हलकेसे पुढे येऊन स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, उसळी घेतली बॉलने, स्टिकरला अगदी हिट झाला. ऑन साईडला फक्त दिशा देत असताना हर्षल त्याचं खातं उघडत असताना या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. 33 धावा धावफलकावर. आणि केत मोकल आपण पाहतोय 5 बॉल 9 वर, कारण इथून मागे सर्व सूत्र ओंकारने घेतली होती. 9 बॉल 18 धावांचं त्याचं योगदान. 200च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केले, 4 चौकार त्याने लगावले. तो मात्र बाद झालाय, मात्र त्याने त्याचं काम उत्तमरित्या पूर्ण केले. 56चा पाठलाग करत असताना 18 धावांचं योगदान हे खूप मोठं आहे आणि अगदी 9 बॉलमध्ये. सध्या अनिकेत मोकल आपण पाहतोय कॅप्टन हिमसेल्फ सध्या स्ट्राईकवर. हो, शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केलाय, फक्त स्टिअर केले बॉलला. डीप पॉइंट मध्ये फिल्डर आहे, मिसफिल्ड होते, त्याचा फायदा उचललाय. निखिल आय थिंक त्या ठिकाणी होते आणि तीच आपण चर्चा करत होतो की गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताय म्हणजे एक सायकोलॉजिकल प्रेशर फिल्डिंग टीमवर आता निर्माण करतायत हे दोन्ही फलंदाज. कारण बॉडी लँग्वेज हळूहळू तुमची बदलत जाते. तर रघु परदेशी देखील या स्क्वॉडचा भाग आहेत. ते आता गोलंदाजीसाठी कधी येतील, त्यांचा अनुभव कधी पाहायला मिळेल, नक्कीच टीमने काहीतरी स्ट्रॅटेजी आखली असेल जासईने. हो, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, थोडासा रीच पासून दूर राहिला बॉल अनिकेतच्या आणि चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पियुष ठाकूरच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. पुढे आले आणि टप्पा पडल्यानंतर भरपूर स्विंग झाला बॉल. अगदी बॅटच्या बिलकुल झोन मध्ये बॉल नव्हता. लाईन लेंथ शेवटच्या मोमेंटला बदलली पियुषने. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 35 धावा धावफलकावर आहेत. हो, चांगला फटका आणि क्षेत्ररक्षकाचा देखील तितकाच चांगला प्रयत्न आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. रन स्टॉप केल्यात हे मात्र निश्चित. राजा राठोड आय थिंक त्या ठिकाणी होते आणि चांगली फिल्डिंग ऍक्शन रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहूया. राजा राठोड ज्या पद्धतीने कमिटमेंट त्यांची पाहायला मिळाली जासेचे आहेत आणि योग्य मुवमेंटला जम्प केलं पहा आणि बॉलला आतमध्ये ढकललं. बॉडीचा बॅलन्स ढासळला. पाण्याची मागणी होते. 12व्या खेळाडूंना विनंती आहे की आपण पाणी घेऊन मैदानामध्ये दाखल व्हायचंय. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय आल्या 12 धावा, एकूण धावसंख्या आहे ती 36 आता आणि जिंकण्यासाठी 18 बॉल 20 धावांचं असं इक्वेशन आहे. अरे जाईल बकादा करतोय नवनवीन लाखाचं बक्षीस. बकादा करतोय लाखाचं बक्षीस लावा. बकादा करतोय लाखाचं बक्षीस लावा. बकादा करतोय लाखाचं बक्षीस लावा. जाईल तिथल्या ते मैबुकी हवा. बकादा करतोय लाखाचं बक्षीस. बकादा करतोय लाखाचं बक्षीस. बाजी जाईल
चला ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालाय. आता जास्त वेळ आपण दौडू नये. 18 बॉल आणि 20 धावांची इथून गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये धावा आल्यात. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, त्यानंतर पॉवर प्ले संपल्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा, जिथे विकेटही आली. 3 ओव्हरमध्ये तब्बल 36 धावा, 12ची सरासरी मेंटेन ठेवली आणि आता 18 मध्ये 20 करायच्यात. थोडंसं इक्वेशन सोपं आहे आणि दुसऱ्या बाजूला स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासेला विकेटची करता गरज आहे. आणि आता ती चर्चा आपण करतो ऑनस्क्रीन. आपण विवेक शेलार यांना पाहतोय. आता त्यांचा एक्सपिरियन्स ते दाखवतात. फील्ड सेटिंग सध्या ते करतात, कारण इतका खरं तर उन्हाळे पावसाळे पाहिलेला खेळाडू आहे. कालिंद एक्सप्रेस, नुकतंच प्रेसिडेंट कप मध्ये देखील महाराष्ट्राच्या संघामध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं होतं. ISPL सारखी स्पर्धा, IPL मध्ये अनेक संघांसाठी ऍज अ नेट बॉलर आपण सातत्याने ते अपडेट त्यांच्या इंस्टाग्रामवरनं पाहत असतो. मग त्यांचा एक्सपिरियन्स आता किती कामाला येणार आहे. समवेत रघु परदेशी बॉलिंग मार्कवर आहेत. मॅन फ्रॉम भिंगारी. पहिलाच बॉल आपण पाहतोय रघु परदेश यांचा. भिंगारीचं क्रिकेट गेले सातत्याने गेले कित्येक वर्ष या खेळाडूने खेळले आणि ती सेवा खरं तर त्यांनी दिली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पहिला बॉल आलाय तो डॉट. अनिकेत मोकल 9 बॉल 12, हर्षल मात्र 1 बॉल 1. आता 17 बॉल 20 ची गरज. हो, रिलीज करताना थोडासा व्यत्यय आपल्याला पाहायला मिळाला. थोडेसे थांबलेत, पुन्हा एकदा सज्ज होतात. 4 ते 5 पावलांचा रनअप आहे. हो, पंचांकडे हलकीशी अपील केली आहे. मात्र काय गोलंदाजी आहे. 2 बॉल सलग आपण पाहतो डॉट आलेत. ती चर्चा आपण करत होतो की रघु परदेशी यांना कधी जबाबदारी दिली जाणार, कारण त्यांचं षटक हे सामना कदाचित फिरवू शकतं. विकेट जर त्यांच्या माध्यमातून आल्या, एखाद दुसरी विकेट अनिकेत मोकलची असेल किंवा हर्षलची असेल, तर थोडासा दबाव इथे वाढला जाऊ शकतो. मात्र रॉकस्टार आवरेकडे फलंदाजांची कमतरता नाहीये, हे विसरून चालणार नाहीये. वारंवार तुम्हाला सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 16 मध्ये आता 20 ची गरज आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. यावेळेस बघा थोडासा खाली राहिलेला बॉल ऑन साइडला. मिड विकेटला आपण पाहतोय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. निखिलला आपण पाहिलं सिंगललाच प्राधान्य दिले दोन्ही फलंदाजांनी. आता 15 बॉल 19 ची गरज. उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 चा आपण दैदिप्यमान सोहळा पाहताय. पहिलंच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये प्रेक्षकांची भरपूर पसंती ऑनलाईन किंवा क्रीडांगणावर याला लाभली अगदी पहिल्या रात्रीपासून. आणि उद्या तर त्यामध्ये अजून भर पडेल, कारण उद्या मेगा फायनल सुपर 8 चा तरार. त्यामध्ये महाराष्ट्राची लावण्यवती, लावण्य सम्राट गौतमी पाटील यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यावेळेस ओव्हर पिच बॉल आहे, मात्र इथे फटका फसलाय आणि विकेटची प्रतीक्षा होती. रघु परदेशी यांचा अनुभव आता कामी येत असताना सज्जन मोकलनी हा आपण पाहतोय उत्तम झेल टिपलाय. कोणती घाई न करता बॅकवर्ड रनिंग इनफिल्ड मात्र च्या मागे जाऊन हा झेल टिपत असताना फलंदाज बाद. त्यांच्या अॅक्युरेसीचं फॉल मिळालंय. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर एक सिंगल, तिथेही पायचीची अपील झाली होती स्ट्रॉंग. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकवर हर्षल आला आणि तो मात्र लगेचच बाद करण्यात आला रघु परदेशी यांच्या गोलंदाजीवर, जिथे सज्जन मोकलने झेल टिपलाय. आता कमलेश पाटील कावा, मॅन फ्रॉम वडवली, सध्या ऑन स्ट्राईक आपण पाहता. एक जबरदस्त अष्टबैलू खेळाडू, काटक शरीर यष्टीचा, मात्र मोठमोठे फटके मारण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. 14 मध्ये 19 ची गरज आहे. 2 बॉलचा खेळ या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. रघु परदेशी यांचं हे षटक कदाचित निर्णायक ठरू शकतं, मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतं. ओ काय चेंडू हाताळलाय आणि इथे रनआउटची संधी निर्माण झाली आहे. खरं तर कीपरने लवकर येणं आवश्यक होतं यष्ट्यांवर, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते.
एक चान्स नक्कीच निर्माण झालं होतं, कारण दोन्ही एंडने आपण पाहिलं तर स्ट्राईक सोडली होती. पहिल्यांदा थांब म्हणून सांगितलं होतं अनिकेतने, मात्र कमलेशने पाहिलं नाही. त्यानंतर अनिकेत परत आला, कमलेश परत गेला आणि भरपूर घडामोडी या एकाच बॉलवर घडताना आपण पाहिल्यात. रघु परदेशी 5 बॉल टाकलेत, एकच रन दिले, एक विकेट प्राप्त केली आहे. कमालीचा स्पेल हाताळतायत, इकॉनॉमिकल स्पेल. आणि इथे देखील आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय. जोरदार टाळ्या रघु परदेशी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. अनुभव काय असतो हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. बॅटिंग टीमने त्याला चॅलेंज केलंय. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. ऑनफिल्ड पंचांनी तर फेअर सांगितलंय आणि त्याला मात्र चॅलेंज केलंय बॅटिंग टीमने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि 1 रन आणि 1 विकेट मागच्या ओव्हरमध्ये रघु परदेशी यांच्या माध्यमातून. नक्कीच खरं तर पाण्यासोबत नक्कीच काहीतरी सकारात्मक ऊर्जा घेऊन आमचे 12वे खेळाडू गेले होते. स्मिथ आहेत. चला थोडं फास्ट खेळा, आयोजन कमिटी सूचित करते. फिल्डिंग करणारी टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण आमचे तीनही आयोजक अगदी पहिल्या सामन्यापासून उपस्थित आहेत, पहिल्या रात्रीपासून, आणि त्यांचं बारीक लक्ष आहे सर्व गोष्टींवर. त्रिमूर्ती सध्या आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. सध्या दीपक शेट पाटील, संतोष शेट पाटील, सुनील शेट मडवी असतील, राधा एंटरप्राइजेस, एक ब्रँड, आणि नेहमीच चर्चा राहिली या सर्व गोष्टींची, पुढेही राहील. 12 बॉल 19. रघु परदेशी यांचं मागचं षटक काय पाहायला मिळालंय. फक्त 1 रन दिली, कमलेश पाटीलला देखील थांबवलं आणि एक विकेटही त्यांच्या बॉलिंगवर आली आहे. बॉलिंग मार्कवर आलाय चेतन पाटील, कानपोलीचा खेळाडू आहे. त्याला थोडी घाई करा प्लीज, थोडं मॅचला गती प्रदान करूया आपण. 12 बॉल 19 ची गरज आहे. रघु परदेश यांना लेट का आणलं ना प्रणय, आता त्याचं उत्तर प्रत्येक प्रेक्षकाला मिळालंय. 12-19. स्ट्राईकला अनिकेत मोकल 11 बॉल 13 वर खेळतोय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा उडवलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. एका टप्प्याने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अनिकेत मोकलने पहिल्याच बॉलवर स्वागत केलं. चेतनचा चौकाराने. मागचं षटक ज्या पद्धतीने रघु परदेशी यांनी टाकलं ते कुठेतरी स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासे संघासाठी टर्निंग पॉईंट ठरलं. मात्र हे षटक रॉकस्टार आवरेसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतं, कारण पहिल्याच बॉलवर चौकार आला. यावेळेस बघा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अनिकेत मोकल सेट ऑन अ फायर नाव. डावकृताचा गोलंदाज चेतन पाटील आणि समोर उजव्या हाताचा फलंदाज असताना तो राऊंड विकेट मारा करतोय, आणि त्याच्या विरुद्ध 2 चौकार आपण पाहिले. पहिला लॉंग ऑनला आला, त्यानंतर फॉलिंग स्वीप करत असताना लॉंग लेगला आला. आणि अनिकेत मोकल कुठेतरी या सामन्याची हवाच काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा एकदा सामना आपल्या रॉकस्टार आवरे संघाच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करतोय आणि एक कॅप्टन नॉक तो खेळतोय. चला सामन्याला गती द्या. आयोजन आम्हाला वारंवार सूचित करताय, दोन्ही संघ जास्त वेळ घेताय आपण. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, हाही खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट केलाय.
साइड स्क्रीन किंबहुना एलईडी स्क्रीनच्या वरतून षटकार. सामना पूर्णपणे फिरवलाय आणि सामना आता एकतर्फी होताना पाहायला मिळतोय, कारण फक्त 5 रनची गरज आहे. टीमची टोटल झाली ती 51. फुलर लेनचा बॉल होता आणि लेग बिफोर द विकेट, पायचीच्या स्वरूपात इथे विकेट मिळाली आहे. अनिकेत मुक्केलला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. 15 बॉल 27 धावांचं योगदान देऊन तो बाद होतोय. पंधरा बॉल 27 धावांचं महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन देऊन मात्र कॅप्टन या ठिकाणी बाद झाला लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात. मात्र त्याने त्याचं काम पूर्ण केलंय, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. 8 बॉलचा खेळ बाकी आहे इथून आणि जिंकण्यासाठी 5 रनची गरज आहे. अजित मुंगाजी यांना विनंती आहे, आपण स्टेजवर यायचंय. कॅप्टन ऑफ जीएस घरत ओवळे बंगारपाडा. 8 चेंडू 5 रनची गरज. हो, चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय चेतन पाटीलच्या माध्यमातून आणि बीट खेळून गेला संदेश गावंड. नवीन फलंदाज आलेत सध्या स्ट्राईकवर आणि डॉट बॉल. 7 मध्ये आता 5 ची गरज आहे. इथूनही सामना चोरशीचा होऊ शकतो का, कारण शेवटचं षटक कदाचित रघु परदेशी प्रणय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येऊ शकतात आणि मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 1 रन दिले होते, विसरून चालणार नाहीये. हा बॉल महत्वाचा आहे. त्यावेळेस बघा चांगला कट केलाय, फिल्डर आहेत तिकडे. 1 रन मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये, थांबवला गेलाय. म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 रनची गरज असणार आहे ती रॉकस्टार आवरे टीमला. आणि स्कोर कंपॅरिझन जर आपलं पाहिलं, प्रणय म्हात्रे आम्हाला गुणवान गुणलेखक माहिती देतात की 4 ओव्हर नंतर 5 ओव्हर नंतर स्मिथ आणि आनंद स्ट्रायकर जासे संघाची धावसंख्या देखील 53च होती आणि त्या 6व्या ओव्हरमध्ये खरं तर जिशान शेखने फक्त 2च धावा दिल्या होत्या आणि इथेही 52 स्कोर आहे. म्हणजे सामना सध्या बॅलन्स सुरू आहे, त्यामुळे आता शेवटचं षटक खूप निर्णायक आहे. चला, जासी संघ लगेचच फिल्डिंगची विरचना करून घ्या, जास्त वेळ आपण घेऊ नये विनंती असणार आहे. विवेक शेलार सध्या आपण ऑनस्क्रीन पाहताय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ते आखत असताना आणि पुन्हा एकदा प्रचंड एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे असे रघु परदेशी. 6 बॉल 4 रनची गरज. समोर आता संदेश गावंडे, कमलेश पाटील कावा पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक वर आहे. स्ट्राईक पासून तो आता बराच वेळ वंचित राहिला. 6 बॉल 4. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल कीपरला बीट केलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, तोही इथे मात्र मिस झालाय. बॅट चलकीची एज लागली असं दिसतंय, कारण एक सिंगल भरपूर वेगाने पूर्ण केली गेली. आता जिंकण्यासाठी 3 रनची गरज आहे. 5 बॉलचा खेळ बाकी. एक चेंडू आहे ते निर्णायक आहे. पहिला विजय आपण पाहिलं मगाशी जीएस घरात ओवळे बंगारपाडा टीमने प्राप्त केला अजित मुंगाजी यांच्या नेतृत्वामध्ये. एका धावेने खरं तर तो सामना त्याने जिंकला आणि कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला कंपल्सरी सामना जिंकण्यासाठी खरं तर धावा चेस कराव्या लागतील. 5 बॉल आणि आता 3 रनची गरज. कमलेश पाटील कावा ऑन स्ट्राईक. अजून एक खातं त्याचं उघडलं नाहीये, 2 बॉल तो खेळलाय. दुसऱ्या बाजूला रघु परदेशी. इथे स्लॉट मधला चेंडू आहे, फिल्डर आहे,
तो बनेल फक्त प्रेक्षक. कमलेश पाटीलच्या बॅटमधनं मॅच विनिंग सिक्सर येत असताना आणि सामना जिंकलाय रॉकस्टार आवरे या टीमने. अभिनंदन आणि नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. प्लेअर ऑफ द मॅच 2 षटक टाकून 7 धावा 6 धावा आणि 1 विकेट जिशान शेख ठरलाय या सामन्याचा सामनावीर. जिशान आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि सामनावीराचा पुरस्कार स्वीकारावा. त्याचबरोबर अजित मुंगाजी आणि अनिकेत मोकल दोघांना विनंती आपण टॉस साठी लगेच जायचंय. तर लगेच टॉस साठी या. दोन्ही कॅप्टन आपण इन्व्हाइट करूयात. जी.एस. गरत ओवळे बंगारपाडा त्यांच्या विरुद्ध रॉकस्टार आवरे. तसेच वरची ओळ्याची प्रवीणजी भगत यांना आपण इन्व्हाइट करतोय आपण देखील या. आपलं देखील सर